कित्येक दिवस अक्कलकोटात राहिल्यानंतर स्वामींच्या आदेशानुसार त्या पादुका घेतल्या, मुंबईत आले. सुंदर असणारी धर्मपत्नी आहे, मुलं आहेत. घरी आल्यानंतर सुद्धा संसारात मन रमत नव्हतं. एकच ध्यास मठ बांधायचा, स्वामींचं पारायण चालू करायचं, स्वामींच्या लीलांची आगाध वर्णन मुंबापुरीमध्ये सांगायचं, स्वामी नाम जपाच्या बैठकी तयार करायच्या, स्वामींचा प्रचार आणि प्रसार करायचा. हे सत्कर्म आहे. मी संसारात एका माडीवर एक माडी बांधत बसलो तर माझ्या आयुष्याचं काय होणार आहे? हा मायाजालामधलं मला काय मिळून जाणार आहे? माझ्या भवसिंदरेतून माझे असणारे नाव तरुण घेणारे माझे स्वामी. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, स्वामी तुझे मनोहर रूप मला दाव, स्वामी तुझे स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भजनामध्ये तल्लीन आहे. मुंबईमध्ये पारशी लोक, गुजराती लोक, सर्व लोक स्वामीच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. आज कथेची सांगताई शाहूनगर मधले सर्व जसे भक्त तल्लीन झाले ना, तसं एक एक आपल्या घरातनं यायचं आणि स्वामीच्या भक्तामध्ये भजनामध्ये तल्लीन व्हायचं. आणि आमचे स्वामी सूत स्वामींच्या अपरंपार लीला सर्वांना सांगायचे. स्वामी काय, स्वामींचं पूजन एक वेळ लक्षात राहू द्या. चतुर्थी करायला सुद्धा व्रत आहे, नवरात्रीची सुद्धा उपवास धरायला व्रत, वैकल्य, नियम आहेत. पण माझा स्वामींचा उपवास करताना कुठलाही नियम स्वामींनी घालून दिला नाही. हा महत्वाचा आहे. जीवनामध्ये लक्षात राहू द्या. भक्ती करा मग स्वामीसूत सर्वांना सांगायचे. मायाजालामध्ये अटकण्यापेक्षा थोडा तरी वेळ स्वामींकडे देत जावा. घरी यायचे, पत्नी बरोबर संबंध सुद्धा नाही. ती म्हणायची, अहो ऐकलं का, वेळ लागलं का हो तुम्हाला? अक्कलकोट वरनं आल्यापासनं तुम्ही या ठिकाणी कसे आहात? माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, मुलांकडे पाहत सुद्धा नाही. असं कुठं असतं का हो? मुलं आहेत आपल्याला, त्यांच्या भविष्याचा विचार करा. आणि हे सगळं सांगत असताना स्वामीसूत तिची समजूत काढायची. अगं भगवंताने आपल्याला मनुष्य देह दिला, कारण स्वामीसूतांची अवस्था संसाराच्या पलीकडे गेलेली. जसं जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था झाली, आवली सांगायची, अहो मुलाबालांकडे पाहा ना तुम्ही. आवले, मला आता तुझ्यामध्ये सुद्धा पांडुरंग दिसायला लागला. सगळीकडे मला आवले तूच दिसावं लागली, पांडुरंग दिसतो मला. आता कोणी उठून जायचं नाही, आणि उठून गेले तर आज पगार कापून टाकेन. लक्षात राहू द्या. अरे तुम्ही ऐकलं ना, माझ्याकडे लक्ष द्या. माझं कसं होईल? पण स्वामी सुतांनी मठाचं काम काढलं आणि विधायक काम काढल्यानंतर स्वतःच्या घरातले सगळे भांडे कुंडे विकायला लागले. आणि ज्यावेळेस अशी अवस्था पहा निर्माण होते, त्यावेळेस आजूबाजूची लोक नावं ठेवतात, अरे वेडा झाला हा अक्कलकोटला जाऊन. कोणा स्वामींच्या नादी लागला, त्यांनी सूत म्हणून हाका मारली. आणि हा तर बायका मुलांकडे पाहत नाही, कशाला लग्न केलं याने?
घरादारावरती पाणी सोडलं. आणि मी एक सांगू का तुम्हाला, ज्याला खरी भक्ती करायची त्या भक्तीमध्ये त्याग असलाच पाहिजे तरच स्वामींची कृपा. जर त्याग नसल तर काही उपयोग नाही. अभिलाषा धरून कुठली भक्ती फळद्रूप झाली. आता ऐक ना, वेळ प्रसंगी आपल्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा विकून टाकलं. एवढी भक्ती तुम्ही आम्ही करू शकतो का? स्वामी सूत म्हणून प्रसिद्ध उगाच नाही. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि काय केलं माहितीये का? सांसारिक असणारी कपडे उतरवली आणि भगवी कपडे परिधान केली. काखेमध्ये झोळी अडकवली आणि रोजचा गुजारा करण्यासाठी ह्या गल्लीतनं त्या गल्लीत, ह्या शहरातनं त्या शहरामध्ये ओम नमो भिक्षांदी. आता मला बसलेल्यांपैकी सांगा, आपला नवरा जर एवढा भक्तीमध्ये वेडा झाला आजच समजा, काय करसाल तुम्ही? उद्यापासून आला, घरातली भांडी विकायला लागला, बायकोला म्हटलं तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दे, मोडून टाकायचे आणि साई मंदिराला देणगी द्यायची, तुम्ही द्यासाल? हे ऐकायचं फक्त. द्यासाल तुम्ही? नाही देऊ शकत. कारण आमचा स्वामी संसारातच आहे. जे त्याच्यापासून आपलं काहीच त्या संसार रूपी झाडाला कधीच फळं लागती नाही, लक्षात राहू द्या. ती मायाजालातली फळं आहे. काही कारण असतं, थोडा फारच आनंद घ्यायचा असतो, विचार करायचे ते. आणि आता एक लक्षात राहू द्या, आपल्या पतीने भगवी कपडे घातली आणि आपल्याच घरासमोर भिक्षा मागायला आला आणि भिक्षा मागत असताना आरोळी दिली, भिक्षां दे माय. आणि भिक्षा घेऊन येणारी पत्नी असेल तर पत्नीला माई शब्द कसा लागल? ही अवस्था, विरक्त अवस्था माझ्या स्वामी सुतांनी स्वामींच्या नामात जपात तपात करून घेतली. स्वामीशिवाय काही दिसत नव्हतं. आणि पहिली स्वामी सुतांनी पहिली माझ्या स्वामी अक्कलकोट समर्थांची जयंती मुंबई ह्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी केली. त्यांची दुसरी एक इच्छा होती का अक्कलकोटला जावं. मग मुंबईतल्या मठातल्या पादुका घेऊन अक्कलकोटला आले आणि स्वामींजवळ सांगितलं, स्वामी मला या ठिकाणी उत्सव साजरा करायचा आहे. स्वामी सुतांची ख्याती होऊ लागली. नावं ठेवणारे लोक नावं ठेवतच राहिले, काही फरक नसतो. पण दोन मित्र साथ द्यायची, अरे काय करतो असा? गावी म्हातारी आई होती, तिला कळलं का तुमचा मुलगा गोसावी झाला. बरेच जण चिठ्ठ्या पाठवायचे. जुन्या काळी हे नव्हतं, आता हे आलं आणि याच्यात बरेच जण व्यस्त आहेत. याच्यात चित्र काढून कोणाला दाखवायचंय आपल्याला? आई गावावरनं मुंबईला आली, घरी पाहिलं मुलाचा संसार उद्ध्वस्त झालाय, मुलगा गोसावी झाला, कुणाकडे दाद मागणार? म्हणून ती सुद्धा अक्कलकोटला आली. स्वामींच्या चरणावरती मिठी मारायची आणि सांगायची, याला सांगा ना तुम्ही प्रपंचात जा. तो सूट झाला. आता त्याचा कार्यभाग संसारातला संपला, सोडला संसार त्याने, त्याच्याकडनं वेगळं कार्य करून घ्यायचं. म्हणून मोठा उत्सव अक्कलकोटला साजरा होत असताना अनेक लाखो भक्त स्वामी भक्तीत तल्लीन झाले. नामस्मरणामध्ये, जपामध्ये, तारक मंत्रामध्ये, अनुष्ठानामध्ये. कोणी टाळी वाजवायचं, कोणी मुखाने नामस्मरण करायचं, कोणी नाचायचं. आणि एवढा मोठा उत्सव अक्कलकोटामध्ये स्वामी सुतांनी घडून आणला. स्वामींचं मन प्रसन्न झालं. आणि स्वामी काय करायचे माहिती का? आपल्या खडावा घालायचे आणि हरिभाऊच्या भजनात नाचायचे. सगळ्यांनी उठा बरं. स्वतः स्वामी भजनामध्ये नाचायचे. तर आपल्याला हरकत काय? उठा सर्वांनी. भक्तनाथ लागले स्वामी समर्थ भक्त बोले
बोलो 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 जनार्दन भक्त है बोले। स्वामीजी आले वचनात लागले स्वामी समर्थ भक्तगण बोले बोलो 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 स्वामी समर्थ भक्तगण बोले। दीनाचे नाथाचे स्वामी आधार दीनाचे नाथाचे स्वामी आधार। श्री स्वामी समर्थ महाराज की सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बरं का, नाही तर मी हात वरती करा चला। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोटचं दर्शन झालं स्वामींचं दर्शन घेतलं हा नाही घेतला दर्शन झालं